मॅडम तसेच उपस्थित सर्व मान्यवर आमचे मित्र कावरे सर, पटेल साहेब, तसेच उपस्थित सर्व बंधू आणि मित्रमैत्रिणी, आज या ठिकाणी आई सोलर एनर्जी या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि या टीमला सर्वप्रथम खूप खूप शुभेच्छा देतो. कारण काल मी आदरणीय कचरे सरांना चर्चा करत असताना विचारलं की सर, या व्यवसायामध्ये तुम्ही का उतरला? ते तर या व्यवसाय संबंधात सांगतील असते, परंतु मी त्यांना खूप जवळ ओळखतो. खूप तळमळ, धडपड आणि जिद्द असणारा हा व्यक्ती आहे. ते नुसतं सोलरचंच काम नाही, तर ज्यांना या संबंधी अनुदान पाहिजे असेल त्या अनुदानासाठी ते तळमळ करतात. जर यांना बँकेची मदत लागली तर त्यासाठी बँकेत जातात, अधिकाऱ्यांना बोलतात, ते त्यांना कन्व्हिन्स करतात. हे मी खूप जवळून पाहिले त्यांना. म्हणजे ते केवळ सौर ऊर्जा या बिझनेस पुरता विचार न करता तो व्यक्तीला पूर्ण सर्वतोपरी सहकार्य करण्याचं काम ती आणि त्यांची टीम या ठिकाणी करत असतात. आपण जर काळासोबत नाही चाललो तर काळ आपल्याला माफ करत नाही. आपण कोरोनाचा काळ पाहिला नाही का? कोरोनाच्या काळामध्ये सगळं अख्खं जग घरामध्ये बंदिस्त होत आणि अशा काळात सुद्धा काही लोकांनी व्यवसाय केले. तर त्या काळात कोणते व्यवसाय चालले? तर मास्क नावाचं आपण तोंडाला लावत होतो नाही का? तर त्या काळामध्ये टेलरिंग काम करणाऱ्या महिलांचा धंदा हा लाखो आणि करोडो रुपयाचा. मला सांगायचं तात्पर्य की आपण काळासोबत चाललं पाहिजे. मेडिकलचा व्यवसाय हा त्या काळात खूप चालला. ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाड्या होत्या त्यांचं माणसं प्रत्येक ठिकाणी अडकली होती, तर त्या गाड्यांचा व्यवसाय लोकांनी मोठ्या प्रमाणात केला. बरोबर आहे की नाही? त्यानंतर आपल्याला अत्यावश्यक सेवेमध्ये राशन असेल, भाजीपाला असेल, तर त्या काळात आपल्याला ते मिळणं सुद्धा दुरापस्त होतं. तर त्या काळात शेतकऱ्यांनी आणि दुकानदारांनी लाखो करोडो रुपयाचा व्यवसाय केला. तर सांगायचं तात्पर्य की आपण काळासोबत चालणं गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी वाघमारे सर असतील, आमचे कचरे सर असतील, तर त्यांनी हा जो एनर्जीचा सोलर एनर्जीचा जो प्लॅन उभा केला, मी त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन करू इच्छितो की आपण काळासोबत बदललं पाहिजे. आहे की नाही? आपल्याला कधी वाटलं नव्हतं की मोबाईल मध्ये सुद्धा ट्रान्झॅक्शन होईल नाही का? आर्थिक व्यवहार सुद्धा होईल. आज आपला मोबाईल म्हणजे ऑल इन वन टेक्नॉलॉजी आहे आणि म्हणून आपण चालू काळासोबत चालणं ही काळाची गरज आहे. आज सोलर घरावर लागतो, शेतात लागतो, दुकानावर लागतो. एकेकाळी प्रत्येक क्षेत्रामध्ये मक्तेदारी होती. बरोबर आहे की नाही? या फलाना व्यवसाय त्याच व्यक्तीने केला पाहिजे, विशिष्ट समूहानेच तो केला पाहिजे आणि ही मक्तेदारी मोडीत काढण्याचं काम 21व्या टेक्नॉलॉजीने केलेलं आहे. आणि म्हणून ही मक्तेदारी मोडीत काढण्याचं काम या सोलर एनर्जी कंपनीच्या सगळ्या टीमनं सुद्धा केलेलं आहे. कारण आपल्या घराचं मीटर जर डिस्कनेक्ट केलं तर आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. बरोबर आहे की नाही? आणि मग जे काही बिल असेल नसेल, तो एक्स्ट्रा आलेला असेल, आपल्याला माहिती आहे बिलामध्ये काय काय एक्स्ट्रा लावलं जाते. आणखी बऱ्याच जणांना त्याचा पत्ताच माहिती नाही, त्याचे कशा कशाचं बिल लावतात नाही का? रेटिंगचं तर लावतातच लावतात, पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडून ते मीटरचं सुद्धा दर महिन्याला घेतात. आपण त्यांना विचारलं तर ते सांगतात वेगवेगळ्या पद्धतीने नाही का? तर तसं छुपे चार्ज कुठलेही न हे होता आज एनर्जी सारखा, सोलर एनर्जी सारखा पर्याय आपल्यासमोर उभा आहे. आणि म्हणून बोलण्यासारखं खूप आहे. मॅडमला त्यांची गाय आहे, निवांत आपण नक्की एखाद्या वेळेस आम्हाला बोलवा, आम्ही नक्की बोलू. तर सगळ्यांना मी या ठिकाणी असं विनंती करतो की आपल्याला आता लाईटच्या ऐवजी सोलरचा हा खूप मोठा चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे. तर आपण आपल्या घरी असेल, शेतात असेल, दुकानात असेल, ऑफिसात असेल, नक्की आई सोलर या एनर्जी फर्मला आपण मदत करूया. परत एकदा सगळ्या टीमला मी शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, नमो बुद्धाय.